देशाच्या केंद्रीय राजकारणात आजपर्यंत अनेक महाराष्ट्रातल्या राजकारण्यांनी मोठ्या आणि महत्त्वाच्या भूमिका बजावलेल्या आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळात महाराष्ट्रातल्या नेत्यांनी अनेक महत्त्वाची खाती सांभाळली आहेत. या नेत्यांनी फक्त खातीच सांभाळली नव्हती, तर आपापल्या कार्यकाळात आपल्या कार्यपद्धतीनं त्या खात्यात आपल्या नावाचा ठसा उमटवला होता. अगदी संरक्षण मंत्र्यांपासून ते कृषी मंत्र्यांपर्यंत, गृहमंत्र्यांपर्यंत प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्रातल्या राजकारण्यांनी आपापल्या नावाचा ठसा उमटवला होता आणि महाराष्ट्राचं नाव राष्ट्रीय पातळीवर मोठं केलं होतं. यात यशवंतराव चव्हाणांपासून शरद पवार, शिवराज पाटील, सुशील कुमार शिंदे, नितीन गडकरी अशा अनेक नावांची उदाहरणं देता येतील. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आता होऊ घातलेल्या विस्तारामध्ये त्यामुळंच आणखीन एका महाराष्ट्रातल्या नेत्याला मोठ्या पदावर संधी मिळण्याची चर्चा आहे. मुंबईतून भाजपचे खासदार असणारे पियुष गोयल यांची आता केंद्रीय अर्थमंत्रीपदी निवड होण्याची चर्चा आहे. पियुष गोयल यांची शैक्षणिक आणि राजकीय पार्श्वभूमी पाहता ते या पदाला चांगल्या पद्धतीनं न्याय देऊ शकतील असंही दिल्लीच्या राजकारणात बोललं जातं. त्यामुळंच आपण कोण आहेत पियुष गोयल, त्यांचं नाव चर्चेत कसं आलं, सोबतच त्यांची राजकीय आणि शैक्षणिक पार्श्वभूमी काय आहे, या सगळ्या गोष्टींवर पुढच्या काही मिनिटांमध्ये चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी शशिकांत हिवरकर आणि तुम्ही पाहताय कट टू कट. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या चर्चा सध्या जोरात सुरू आहेत. या विस्तारात कोणाला संधी मिळणार आणि कोणाला डच्चू मिळणार यावरून मोठ्या प्रमाणात दिल्लीत खलबतं सुरू आहेत. अशातच 2 जुलैला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन दवीन आणि BL संतोष यांच्यात एक महत्त्वाची बैठक झाल्याचं बोललं गेलं. सुमारे 3 तास चाललेल्या या बैठकीत सरकारमधील चेहरे बदलावर चर्चा झाल्याची माहिती त्यानंतर समोर आली. आता हा फेरबदल आगामी विधानसभा निवडणुकांची रणनीती असल्याचंही बोललं जातं. यात अनेक वरिष्ठ मंत्र्यांच्या खात्यांमध्ये बदल होऊ शकतो, तर अनेक मंत्र्यांकडून त्यांची खाती काढून घेतली जाऊ शकतात. आता अर्थमंत्री असणाऱ्या निर्मला सीतारामन यांच्याकडून अर्थमंत्रीपद काढून त्यांच्याकडे शिक्षण खातं दिलं जाऊ शकतं असं बोललं जातंय, तर अर्थ खात्याची जबाबदारी ही महाराष्ट्राला वाट्याला येण्याची चर्चा पुढे येते. यात सध्याचे केंद्रीय वाणिज्य मंत्री असणारे पियुष गोयल यांचं नाव अर्थमंत्री पदासाठीच्या शर्यतीत आघाडीवर असल्याचं सांगितलं जातंय. पियुष गोयल हे लोकसभेसाठी मुंबईतून खासदार आहेत. त्यांचं संपूर्ण नाव पियुष वेदप्रकाश गोयल आहे. त्यांचा जन्म 13 जून 1964ला मुंबईत चंद्रकांता गोयल आणि वेदप्रकाश गोयल यांच्या पोटी झाला. राजकारणाचे बाळकडू त्यांना त्यांच्या घरातूनच मिळाले. त्यांची आई आणि वडील दोघंही भाजपकडून राजकारणात सक्रिय होते. त्यांचे वडील वेदप्रकाश हे वाजपेयी सरकारमध्ये मंत्री होते. सोबतच भाजपचे खजिनदार म्हणून त्यांनी तब्बल 20 वर्ष जबाबदारी सांभाळली होती. तर त्यांची आई चंद्रकांता गोयल या 3 वेळेला भाजपकडून महाराष्ट्राच्या विधानसभेवर निवडून गेलेल्या. थोडक्यात पियुष गोयल हे हार्डकोर भाजपेयी आहेत असं यावरून म्हणता येईल. आपले आई वडील दोघंही भाजपमध्ये सक्रिय असल्यामुळेच त्यांना भाजपच्या उच्चपदस्थ वर्तुळात सुरुवातीपासून अगदी सहज प्रवेश होता. वडिलांच्या नंतर पियुष गोयल हे जेव्हा राजकारणात आले तेव्हा त्यांनी देखील भाजपचे खजिनदार म्हणून काही काळ काम केलं. पक्षाचे खजिनदार म्हणून काम करताना त्यांनी पक्षाची तिजोरी कायमच कशी भरभक्कम राहील हे बघण्याची जबाबदारी व्यवस्थितपणे पार पडली. पियुष गोयल यांच्या शिक्षणाबाबत बोलायचं झालं तर त्यांचं शिक्षण हे माटुंग्याच्या डॉन बॉस्कोमध्ये झालं. नंतर त्यांनी मुंबई विद्यापीठातून कायद्याची पदवीही घेतली. आपल्या कायद्याच्या पदवीत म्हणजे विधी शाखेच्या पदवीत त्यांनी मुंबईमधून 2रा क्रमांक पटकावला होता. सोबतच बाय प्रोफेशन पियुष गोयल हे चार्टर्ड अकाउंटंट देखील आहेत. चार्टर्ड अकाउंटच्या परीक्षेत ते देशात 2रे आले होते. पुढं गोयल यांनी अनेक बँकांच्या संचालक मंडळावर देखील काम केलं. पियुष गोयल हे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 2001 ते 2004च्या दरम्यान, तर बँक ऑफ बडोदामध्ये 2002 ते 2004च्या दरम्यान सक्रिय होते. पुढे जेव्हा ते सक्रिय राजकारणात आले तेव्हा ते अर्थ खात्याच्या स्थायी समितीवर आणि संरक्षण मंत्रालयाच्या सल्लागार समितीवर देखील होते. नदीजोड प्रकल्पासाठी केंद्र सरकारनं स्थापन केलेल्या टास्क फोर्सचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केलेलं. 2004 पासूनच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये त्यांनी भाजपसाठी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. 2010 मध्ये त्यांना महाराष्ट्रातून राज्यसभेवर जाण्याची संधी देण्यात आली होती.
ते भाजपकडून राज्यसभेवर निवडूनही गेले. त्यानंतर मोदी सरकारच्या पहिल्या टर्ममध्ये त्यांच्याकडं कोळसा मंत्रालयाचा स्वतंत्र कार्यभार सोपवण्यात आला होता. तर 17 मध्ये तत्कालीन रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्याकडं रेल्वे खात्याचा कारभारही देण्यात आला होता. रेल्वे मंत्री म्हणून पियुष गोयल यांनी आपल्या कार्यकाळात उत्तम कामगिरी केली होती. सोबतच भाजपचे दिवंगत नेते अरुण जेटली यांच्या आजारपणाच्या कार्यकाळात पियुष गोयल यांनी त्यांच्याकडच्या अर्थ खात्याची जबाबदारी सांभाळली होती. मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममध्ये देखील पियुष गोयल यांच्याकडे मंत्रालयाची जबाबदारी होती. पियुष गोयल यांनी त्यावेळीही रेल्वे आणि कोळसा खात्याची जबाबदारी सांभाळलेली होती. त्यांच्या कार्यकाळामध्ये रेल्वे अपघातांची संख्या घटली होती. सोबतच त्यांच्याच कार्यकाळात वंदे भारत एक्सप्रेस लॉन्च झाली होती. पियुष गोयल हे सध्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचे मंत्री आहेत. आजपर्यंत पियुष गोयल यांचा राजकीय इतिहास जर पाहिला तर त्यांनी ज्या खात्यांच्या जबाबदाऱ्या सांभाळलेल्या आहेत त्या खात्यांमध्ये त्यांनी अनेक नवीन निर्णय घेतलेत, अनेक धाडसी निर्णय घेतले, ज्यामुळं देशात अनेक बदलही अनुभवायला मिळाले. ज्या पद्धतीनं त्यांच्या कार्यकाळात वंदे भारत सारखी हायस्पीड गाडी लॉन्च झाली, तसंच देशात LED बल्बच्या किमती देखील कमी होण्यामागं त्यांचेच निर्णय कारणीभूत होते. त्यासाठी उत्पादन वाढवण्याचे तथा इतर नियोजन करण्याचं काम असेल, पियुष गोयल यांनी कायमच धाडसी आणि नवीन निर्णय घेतले, ज्याचा भारतीय अर्थव्यवस्थेला थेट फायदा झाला असं म्हणता येईल. अनेक देशाच्या आंतरराष्ट्रीय करारांमध्ये देखील त्यांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. 2014ला जेव्हा नरेंद्र मोदी यांना भाजपकडून पंतप्रधान पदाचा चेहरा म्हणून प्रमोट केलं गेलं, तेव्हा त्यांचा आक्रमकपणे प्रचार करण्यात पियुष गोयल आघाडीवर होते. त्यामुळेच ते नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या अत्यंत मर्जीतले मानले जातात. या सगळ्या गोष्टींमुळेच आता अर्थमंत्रीपदी त्यांचं नाव चर्चेत आलंय. त्यांचं शिक्षण आणि यापूर्वी त्यांनी आर्थिक क्षेत्रात केलेलं काम हे त्यांच्या अर्थ खात्याच्या उपयोगाला येईल असा कयास दिल्लीत बांधला जातोय आणि म्हणूनच अर्थमंत्री पदाच्या स्पर्धेत त्यांचं नाव हे सगळ्यात आघाडीवर आहे. यासोबतच पियुष गोयल यांची सर्वात जमेची बाजू म्हणजे आजपर्यंत ते फारशा कुठल्या कॉन्ट्रोव्हर्सीमध्ये अडकले नाहीत. त्यांच्यावर आणि त्यांच्या पत्नीवर एका शेअर्स विक्री प्रकरणावरून आरोप झालेले, मात्र त्यानंतर त्यांची बाजू त्यांनी समर्थपणे मांडली होती. यानंतर पियुष गोयल हे फक्त भाजपची बाजू सांभाळण्यावरून आणि विरोधातल्या पक्षांवर टीका करण्यावरून मोठ्या प्रमाणात चर्चेत आलेले. उद्धव ठाकरे आणि पियुष गोयल यांच्यातला वादही प्रसिद्ध आहे. कोरोना काळात केंद्राकडून ट्रेन मिळत नाहीये असा उद्धव ठाकरेंनी आरोप केलेला, त्याला पियुष गोयल यांनी आम्हाला राज्य सरकारकडून मजुरांची यादीच येत नाहीये असा पलटवारही केलेला. सोबत भारत अमेरिका करारावरून जेव्हा राहुल गांधींनी टीका केलेली, तेव्हा राहुल गांधींचा खरपूस समाचार घ्यायला पियुष गोयलच सर्वात पुढे होते. उद्धव ठाकरेंनी जेव्हा भाजपशी असणारी युती तोडली, तेव्हा देखील पियुष गोयल यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली होती. संसदेत देखील जेव्हा विरोधी पक्षातले नेते नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारवर प्रश्न उपस्थित करतात, तेव्हा देखील पियुष गोयल हे आक्रमकपणे भाजपची खिंड लढवतात. या सगळ्या गोष्टी पियुष गोयल यांच्या प्लस पॉईंटमध्ये आहेत. त्यामुळेच सध्या अर्थमंत्रीपदासाठी त्यांचं नाव पुढे आलंय. अर्थमंत्रीपद बदलायला निर्मला सीतारामन यांच्या निर्णयामुळे त्यांच्याबद्दल देशात असणारी नाराजी देखील मोठ्या प्रमाणात कारणीभूत असल्याचं बोललं जात आहे. याचाच फायदा पियुष गोयल यांना मिळू शकतो. हा आजवरचा पियुष गोयल यांचा राजकीय प्रवास होता. या सगळ्या प्रवासामुळे आणि त्यांच्या प्लस पॉईंटमुळेच भाजपकडून अर्थमंत्रीपदासाठी त्यांचं नाव सगळ्यात आघाडीवर आहे असं बोललं जातं. मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला काय वाटतं, जर पियुष गोयल यांना अर्थमंत्री पदाची जबाबदारी भाजपनं दिली तर देशाची अर्थव्यवस्थेची घडी ते सुस्थितीत आणू शकतात असं तुम्हाला वाटतं का? त्यांच्या चार्टर्ड अकाउंटच्या डिग्रीचा देशाच्या अर्थव्यवस्थेला फायदा होईल का? तुमची मतं मला कमेंट्समध्ये आवर्जून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.